जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017। नमस्कार, मी निर्जला। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। राहता तालुक्यातील पिंपरी निर्मळ लोणी रोडवरील पिंपरी निर्मळ येथील हायस्कूल शाळेजवळ असणाऱ्या धोकादायक वळणामुळे अनेक अपघात होत आहेत। जवळच रहिवासी वस्ती व हायस्कूल असल्याने येथे कायमच वर्दळ असते, यामुळे तेथे मोठी दुर्घटना होऊ शकते। बांधकाम विभागाने यासाठी गतिरोधक व नाईट रिफ्लेक्टर बसावेत अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। श्रीरामपूर तालुक्यातील भोकर ग्रामपंचायती ग्रामसभा विविध विकास कामे, ठेकेदारी, टक्केवारी, दारूबंदी आदी विषयांवरून चांगलीच गाजली। सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच शीतल पटारे होत्या। मी एक महिला सरपंच आहे म्हणून मला ठेवीस धरू नका असे आवाहन यावेळी सरपंच शीतल पटारे यांनी करताच, आम्ही ठेवीस धरत नाही, तुम्ही सरपंच आहात, ही जबाबदारी तुमची आहे, तुम्हीही विनाकारण ठेकेदारांना ठेवीस धरू नका। कामे होऊन 2 वर्ष होत आली आहेत, तरी देखील रक्कम अदा होईना, मग अपूर्ण असलेल्या घनकचरा निर्मूलन प्रकल्पाची रक्कम ग्रामसभेचा विरोध असताना ही कशी अदा झाली, असे अनेक प्रश्न रामदास शिंदे, सतीश शेळके, भाऊराव सुडके यांनी केल्याने ग्रामसभेत चांगलीच खंडाजंगी झाली। कोपरगाव ज्येष्ठ नागरिक सेवा मंच व ज्येष्ठ महिला समितीच्या वतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल नाशिक येथील डॉक्टर मनोज चोपडा, कोपरगाव येथील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर DS तथा दत्तात्रय मुळे व ज्येष्ठ डॉक्टर विलास आचारी यांना जीवन गौरव पुरस्कार 2025 देऊन सन्मानित करण्यात आले। या पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ महिला समितीच्या अध्यक्षा सुधाभाऊबी ठोळे ह्या होत्या। या पुरस्कार वितरण सोहळा प्रसंगी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे, सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे, राष्ट्रीय दूध विकास बोर्डाचे संचालक तथा गोदावरी खोरे नामदेवरावजी परजने पाटील, दूध संघाचे चेअरमन राजेश आबा परजने आदी उपस्थित होते व कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व मान्यवरांच्या स्वागताने करण्यात आली। या प्रसंगी मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली तर पुरस्कारकर्त्यांना आपले मनोगत व्यक्त केले। सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कोपरगाव ज्येष्ठ नागरिक संघाचे विजय बंबर, दत्तात्रय कंगले, योगाचार्य उत्तमभाई शहा, पेंटर दारूवाला, अनिल पांढरे, गोकुळ गंगवाल, जगन्नाथ थोरे, सुवालाल भंडारी, श्रीमती जयश्री शहा, श्रीमंती माधवी नेते आदींसह कोपरगाव ज्येष्ठ नागरिक सेवा मंच व ज्येष्ठ महिला समितीचे सर्व पदाधिकारी व सभासदांनी यांना विशेष परिश्रम घेतले। केंद्र सरकारच्या विश्वकर्मा योजनेअंतर्गत श्रीगोंदा तालुक्यातील सुमारे 1200 महिलांनी खादी ग्रामोद्योग संघाच्या मार्फत अर्ज केले असून या योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांना प्रशिक्षण आवश्यक असून 5 दिवसांचे सदर प्रशिक्षण अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथे देण्यात येणार असल्याचं तेथील लाभार्थ्यांना ते गैरसोयीचे होत असल्याने अर्जदारांची संख्या पाहता सदरचे प्रशिक्षण श्रीगोंदे येथील खादी ग्रामोद्योगच्या सभागृहात देण्याची मागणी करणारे निवेदन नूतन आमदार विक्रम पाचपुते यांना श्रीगोंदा तालुका खादी ग्राम उद्योगाचे चेअरमन बापूसाहेब गायकवाड, व्हाईस चेअरमन बबन श्रीराम व संचालक सौ रेवती विजय तुपे यांनी देऊन श्रीगोंदा येथे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची मागणी केली। राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे अज्ञात भामट्यांनी लग्नात आणलेल्या गृहोपयोगी वस्तू चोरून नेल्याची घटना 29 डिसेंबर 2024 रोजी उघडकीस आली। या घटनेमुळे राहुरी फॅक्टरी परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। निलेश अनिल लांडगे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की निलेश लांडगे यांचा विवाह दिनांक 20 जानेवारी 2017 रोजी झाला होता। त्यावेळी पत्नीच्या माहेराहून फ्रीज, वॉशिंग मशीन, LCD TV, गॅस शेगडी अशा संसार उपयोगी वस्तू मिळाल्या होत्या। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। आपण आता विधान परिषदेचे सभापती झालो, त्यामुळे पक्षाच्या बैठकीला जाऊ शकत नाही किंवा पक्षाची भूमिका मांडू शकत नाही
असं अनेकांना वाटतं, पण तसा काही प्रोटोकॉल नसल्याचं राम शिंदे यांनी स्पष्ट केलंय. आपल्याला सर्व काही जमतं, त्यामुळे यापुढे मी सांगेन तो आदेश आणि बोलेन ती कायदा असंच असेल, असा इशारा राम शिंदे यांनी दिलाय. राम शिंदे यांनी हा इशारा नेमका कोणाला दिला याची चर्चा आता जिल्ह्यात रंगली आहे. विधान परिषदेचे सभापती झाल्यानंतर राम शिंदे यांचा सर्वपक्षीय सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जनतेची कामे लवकरात लवकर मार्गी लावावीत व सर्वसामान्यांना होणारे शासकीय कार्यालयातील हेलपाटे कमी व्हावेत, तसेच जनता व अधिकारी यांचा समन्वय साधला जावा या हेतूने सर्व शासकीय अधिकारी एकाच छताखाली बोलावून शासकीय कामे विनासायास पूर्ण करण्याच्या उद्देशाने आमदार पाचपुते यांनी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी श्रीगोंदा येथील माऊली निवास येथे जनता दरबार घेण्याचे ठरवले आहे. पारनेर तालुक्यातील शेती समाजकारणात अग्रेसर असणाऱ्या शिंदे घराण्याने मारवड जातीच्या अश्व संवर्धनात आणि हॉर्स ब्रीडिंगमध्ये चांगलीच प्रगती केली आहे. याचीच पावती म्हणून यंदाच्या देशात गाजलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडमधील चेतक फेस्टिवलमध्ये शिंदे स्टड फार्मच्या स्टॅलियन रौनक याची बच्ची राजकीर्तीने 2 दात कॅटेगरीमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला आहे. सारंगखेडमधील अश्व स्पर्धेत घोड्याचे कान, डोळे, दात, चेहऱ्याची निमुळती व लांब ठेवण, मानेचा बाक व लांबी, उंची, पायांची ठेवण तसेच चाल पाहिली जाते. याबरोबरच घोड्याचे टेम्परमेंट आणि ॲटिट्यूड सुद्धा महत्त्वाचा असतो. घोडेगाव कांदा मार्केट इथून कांदा विक्रीचे पैसे घेऊन मोटारसायकलवरून वारुळवाडी येथे घराकडे जाणाऱ्या शेतकऱ्याच्या पॅन्टच्या खिशातून 67,080 रुपये एकाने नजर चुकवून चोरून नेल्याची घटना बुधवारी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास मिरवली पहाड जवळील चौकात वारुळवाडीकडे जाणाऱ्या रोडवर घडली. याबाबतची माहिती अशी की बाबासाहेब देवीदास कराळे हे घोडेगाव येथून कांदा विक्री करून कांदा विक्रीचे 67,080 रुपये त्यांच्या खिशात ठेवून त्यांच्या मोटरसायकलवरून घरी आले व त्यावेळी मिरवली पहाड जवळील चौकातून गणेश कुशीनाथ धनगर हा त्यांच्या मोटरसायकलवर मागे बसला होता. त्यानेच आपल्या खिशातून नजर चुकवून 63,080 रुपये चोरले असल्याचा संशय कराळे यांनी व्यक्त केलाय. जिल्ह्याची खबरबातमध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.